श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? आज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक सांगते बघा. कसं असतं बघा, आपण घर फ्लॅट पाहायला जागा शोधतो आणि किती फिरत असतो ना आपण, की हे नाही आवडलं, ते नाही आवडलं, तिथं नाही आवडलं. मग अशा अनेक ठिकाणी आपण ते फ्लॅट, जी जागा मोकळी काय आवडली तर आपण घेतो, नाही तर नाही घेत आपण. तर असंच मी एक जण म्हणा, एक व्यक्ती म्हणा किंवा काही पण म्हणा, त्या व्यक्तीवर मी बोलणार आहे. कोण असं सांगा बरं, ओळखा बरं मी कोणाबद्दल बोलणार असेल. नाही ओळखलं ना? बघा, विचार करा. आपण घर घेताना काय काय विचार करतो, काय काय बघून घेतो. ही जागा चांगली असेल का, दार पुरवेला असेल का, म्हणजे ह्या खूप काही गोष्टी आपण बघून घेतो, हो की नाही? तसंच आज माझी ना एक गॅलरी बघा. त्या गॅलरीत मी पत्रा टाकलेला आहे आणि तर त्या पत्रा टाकल्यात, पण तो असा पूर्ण जरा झाकलेला आहे आणि एक आहे ना छोटीशी जागा आहे बघा तिथं. तर लक्षात आलं का तुम्हाला मी कोणाबद्दल बोलते? नाही ना? सांगते मग, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. मला इतकं आवडलं ना, ते इतकं आवडलं ना, काय सांगू, की मी रोज ते लिहित बसायची. काय बरं, काय आपल्याला एवढा विचार पडतो. अहो, मी की नाही एका चिमणीबद्दल बोलते बघा. एक चिमणी आणि एक चिमणा, त्यांच्याबद्दल मी बोलते. तर ती माझी जी गॅलरी आहे ना, तर मला ती सवय आहे. 4-4:30चा चहा मी त्या गॅलरीत बसून मी आणि माझी सून आम्ही घेत असतो. तर तिथे ना ते एक चिमणी आणि एक चिमणा, ते असं सारखी यायचे आणि ते ना बसायचे. थोडा वेळ माझ्या दाराच्या वरती तिथं जागा आहे, तिथं बसायचे. कधी कधी ना दुसऱ्या साईडला जाऊन बसायचे, कधी कधी इकडं बसायचे. कधी चिमणी बसायची, कधी चिमणा बसायचं. मला एवढं मी ते हे का अशी फिरतात बरं, असं करता करता 1-2 दिवस गेले बघा ह्या गोष्टीला. कसं असतं, मला काय वाटलं काय आहे का काय मला माहिती नाही. मग ते आमचा रोजचा ते आमचं सवय झाली. सकाळ संध्याकाळ आम्ही दोघी पण तिथं सासूसुना जाऊन ते बघायचं. आणि पाहते तर काय, एका ठिकाणी मस्तपैकी चिमणीला घर बांधण्यासाठी जागा सापडली. आणि मी म्हटलं बापरे, ह्यांनासुद्धा प्रश्न पडतो बघा. आपल्याला पण प्रश्न पडतो का नाही घर घेताना, तर ह्यांनासुद्धा प्रश्न पडतो. म्हणजे पहा, चिमणा आणि चिमणीमध्ये ते संभाषण चालायचं बघा. कधी जर चिमणी बसली ना एका ठिकाणी, तर चिमणा लगेच चो 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 करायचा. म्हणजे त्याला ती जागा आवडत नव्हती. आणि जर चिमणा दुसरीकडे गेला ना बघायला, तर चिमणी लगेच ओरडायची, चिव 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 चिव, म्हणजे ती त्यांच्या भाषेमध्ये ती सांगायची. मी म्हटलं बापरे, किती सुंदर, म्हणजे ह्यांना किती कळतं. आणि असं करून त्यांना एक जागा माझ्या गॅलरीमध्ये मिळाली. तर झालं, मग सुरुवात झाली त्यांची बरं का. मग कधी चिमणा बाहेर जायचा, कधी चिमणी बाहेर जायची. तोंडामध्ये कधी दोरा घेऊन यायच्या, कधी काड्या घेऊन यायच्या. झाली की हो त्यांच्या बंगल्याला सुरुवात बांधायला गेला. मी म्हटलं बापरे, किती छान. पाहता पाहता त्यांचा बंगला झाला की उभा. इतकं सुंदर घरटं बांधलं ना, इतकं सुंदर घरटं ना, की विचारायला नको. मला खूप इतकं आवडलं. मी म्हटलं चला तुमच्याबरोबर बोलावं आणि हे सांगावा की चिमणीला सुद्धा म्हणजे घराविषयीची ओढ किती असते बघा. आणि मग असं करता करता एवढं सुंदर घर बांधलं ना त्यांनी, की माझ्या एका छोट्या एक मी मध्ये एक व्हिडिओ टाकलेला होता चिमणीबद्दल. इतका भारी होता, मला तीच सगळी आठवण आली बघा. आणि झालं मग आज चिमणी गेली की चिमणा बाहेरून ओरडायचा. म्हणजे ते त्यांच्या भाषेत बोलायचे, जसं आपण म्हणतो हां झालं का गं, आवरलं का गं, आपण कसं म्हणतो तसे तो चिमणा बाहेर म्हणायचा चिव 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 चिव, की चिमणी लगेच आतून व्हायची चिव 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 चिव. मला एवढं म्हणजे छान वाटायचं ना,
की बापरे म्हणलं ते पाहतच बसावं की म्हणजे चला माझं तर कुटुंब होतं, पण एक कुटुंब अजून तिथं आलं. मला इतका आनंद झाला. आणि मग काय पाहता पाहता अहो ती चिमणी आहे ना, गजरे जर असे गजऱ्याचं जर अडकून ठेवले ना ते दोरे पण ओढून घेऊन जायला लागले तिच्या त्या बांधकामाला. म्हणजे असं मग मी काय करायला लागले, मग आपले बघा हार वगैरे असतात, हारामध्ये कधी कधी सुतळे असतात, आणि आपण भाजी आणतो का नाही, तर त्या भाजीच्या गड्डीला सुद्धा बघा सुतळे असतात. तर मला पण तुम्हाला सगळ्या गृहिणींना हे सांगायचे की त्या जी सुतळ्याच्या काड्या जर असं म्हणजे ह्या सुतळे असतील ना, तर तुमची जी गॅलरी आहे ती त्या गजाला तुम्ही बांधून ठेवा. बघा चिमण्या ॲटोमॅटिक तिथे येतात आणि एक 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 10 तो घेऊन त्यांच्या त्या घराला घेऊन जातात. बघा माझे ते सुनाचे गजरे पण असेच घेऊन जायला लागली. आणि ती सुतळी मला ती सवयची, म्हणजे माझी आई काय म्हणायची की अगं सुतळीत जर बांधली ना ती चिमणी घेऊन जाते तिच्या घरट्याला बांधायला. आणि मला खरंच ते आज आईची पण आठवण आली आणि ती सुतळी खरंच म्हणजे घेऊन जाते ती चिमणी. झालं मग असं करता करता इतका सुंदर त्यांचा घर बांधून झालं बरं का. तर मी तुम्हाला की नाही वाचून दाखवते मी जे लिहिले, तर ते इतकं सुंदर लिहिले ना, आधीमध्ये काय मी सांगणार आणि ते कारण छान लिहिले, तुम्हाला पण असं समजलं पाहिजे ना. चला मी सुरुवात करते. 2 दिवसापासून चिमणीची एक जोडी आमच्या घरी चिवचिवाट करत भिरत होती. बहुतेक त्यांना घर बांधण्यासाठी जागा बांधायची होती आणि हवी ती जागा त्यांना काय मिळत नव्हते. कधी खिडकीजवळ जायचे, कधी जोरात ओरडायचे, चिमण्याला सांगायचे, कधी चिमण्याला सांगायचे. असं करत करत त्यांनी ते घर बांधलं. काड्या, कापूस, सुतळी असं येऊ लागलं. आणि तसं जर पाहिलं ना, अहो तो कचरा तर एवढा पडायला लागला ना की त्यांचं घर बांधता बांधता आम्हाला रोज झाडायला लागायचं सकाळ संध्याकाळ. कारण त्यांचा कचराच एवढा पडायचा ना त्या काड्यानी त्यांनी. मी म्हणायची खरंच आपण बांधकाम करताना आपलं कसं सिमेंट वाळ पडतं तसं यांचंसुद्धा पडतं आहे. किती भारी ना म्हणजे. आणि झालं दोघांचा चिवचिवाट रोज म्हणजे न थकता ते काम त्यांचं ते चालू झालं. नंतर मग माझा काय टाईम होता की मी जसं असं फिरून आले किंवा जर झोपेतून उठले की आम्ही आपलं तिथं चहा घेत बसायचो. आणि मग काय तुम्हाला सांगते, जाता येताना आमच्या दोघींचं लक्षच बघा. मग आम्ही त्या नातवाला पण सांगितलं बघितलं चिवताई घरटं बांधली बरं का. त्याला काय एवढं कळत नव्हतं, पण दोघींचं आमच्या लक्ष येता जाता आम्ही बघायचो आज काय चाललं त्यांच्या घरात, उद्या काय चाललं त्यांच्या घरात. म्हणजे इतके छान वाटायचं ना, ती एक उत्सुकता होती बघा. आणि झालं मग चिमणी घरातून बाहेर म्हणजे येईन अशी झाली बघा. मला पण तो प्रश्न पडला, कारण 2-3 दिवस ना त्यांच्या घरात इतकी शांतता की काय झालं काय माहिती. तो चिमणा आपला जायचा घरात आणि काहीतरी जो काही दाणे वगैरे आणले असेल तर तो घरात टाकायचा, परत उडून जायचा, परत यायचा, परत हा त्याचा रोजचा दिनक्रम चालू झाला. आणि असं करता करता काय मला पण काळजी वाटली बाई. मला या चिमणीला काय झालं का काय. पाहते तो काय अहो त्या चिमणीला 3 छोटी अशी बाळं झाली, 3 अंडी. आम्ही तर 2 बघितले, त्याच्यात 3 अंडी. आणि त्या पिल्ला इतकी छान वाटायची ना, चिव करायची, एवढं छान वाटायचे. म्हणजे बघा त्यांचं कुटुंब तिथं तयार झालं. इतकी सुंदर ती पिल्लं होती ना की पाहायला झालं. मग एके दिवशी घरट्याला जाग आली, किलबिल सुरू झाली. पिल्लांचा आवाज आला आणि आईवडिलांना पण आईबाबांना पिल्लांच्या खाण्याची काळजी पडली. चिमणा बाहेर जाई, कधी चिमणी बाहेर जाई, कधी पिल्लांना खाण्यासाठी ती घेऊन ये. पिल्लांचा आवाज वाढला. पिल्लांचा आवाज म्हणजे ह्या दोघांचा तर होता, चिमणी आणि चिमणं. आता त्या पिल्लांचा पण आवाज वाढला, एवढी छान किलकिल. मला जर वाटलं ना तर मी तुम्हाला व्हिडिओ करून तो ऐक पण. आणि चुळबुळ त्यांची ती सुरू झाली. घराबाहेर पडण्याची त्यांना ओढ लागली. ती पिल्लंसुद्धा आहे ना अशी ना त्या घरट्यातून अशी बाहेर बघायची. पण बघा कसं असतं, जसं आपण मुलांना शिकवतो ना की म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत किंवा देवाचं वाचन करण्याच्या बाबतीत किंवा नमस्कार करण्याचे जे संस्कार देतो, ते चिमणीसुद्धा त्यांच्या त्या बाळांना संस्कार देतात. आणि तुम्हाला सांगते, मी ज्यावेळेस बघायची ना तर ते काय करायचे, चिमणीला थोडीशी घराच्या बाहेर यायची बरं का तिच्या. आणि मग ते पिल्लू हळूहळू यायचं, परत आत जायचं, यायचं आणि परत आत जायचं बरं का. मग मी म्हणायचे यांचं चाललं आहे काय. पण ती चिमणी आणि चिमणा आहे ना त्या पिल्लांना उडवायला शिकवत होते.
अक्षरशः अशी थोडा राऊंड मारला की ते चिमणं परत ते पिलू घरचं येऊन बसायचं. ते तिन्ही पण बघा एकाला एकाला घेऊन घेऊन तिन्ही पिल्लांना उडवायला शिकवलं की त्या चिमणीने. म्हणजे बघा. आणि झालं मग ते घरट्यात त्यांचं ते रोज किलबिलाट ते चालू झालं. सकाळी जायचं, मस्त फिरायचं, दुपारी यायचं, खायचं प्यायचं, थांबायचं की परत चालू झालं. असं करता करता ती पिल्लं मोठी झाली बघा त्या चिमण्याची. आणि आम्हाला पण ते एवढं छान वाटायचं ना. आमचा तो टाईम 4, 4:30 झाले की आपलं तिथं जायचं आणि ते बघायचं त्या घरट्याकडं. असं चालू झालं. आणि एक 2-3 दिवस असे गेले. ती चिमणीच दिसली की फक्त ती पिल्लं दिसलीच नाही. तर ती पिल्लं बघा उडून गेली घरट्यामधून. आम्हाला इतकं वाईट वाटलं ना, इतकं वाईट वाटलं की म्हणजे बघा आपल्या मुलांचं सुद्धा तसंच आहे. त्यांना जर शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी जर बाहेर जायचं असलं की आपल्या घरट्याकडे सुद्धा ते उडवून जातात, आहे की नाही. पुन्हा घरट्याकडे लवकर येत नाही. पण आईवडील तिथंच वाट बघत बसतात. ते चिमण्याची मी पाहिलं ना तर मला इतकं वाईट वाटलं. अरे आपली मुलंसुद्धा जॉबसाठी त्यांना तर जायलाच पाहिजे, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायलाच पाहिजे. आज त्यांचं करिअर आहे, त्यांना त्यांचा संसार आहे, त्यांना ते करायलाच पाहिजे. पण एकंदरीत किती बघा ना, जसं माणसाचं आहे तसंच त्या पक्ष्यांचं पण आहे का नाही. इतके ते चिमणी इतके ओरडतात ना, मला इतकं वाईट वाटतं ना की म्हणतात ना ते गाणं बघा काय, मला अरुंधत्यांचं काहीतरी ते गाणं आहे. आता मला ते गाणं आठवत नाही आहे. घराकडे परत येशील का असं काहीतरी ते गाणं आहे अरुंधत्यांचं. या चिमण्यांनो घराकडे असं काहीतरी आहे बघा ते गाणं. मला ते त्या दिवशी ते आठवलं. मला इतकं डोळ्यात पाणी आलं की आपल्यासारखीच यांचीसुद्धा कथा आहे की यांचीसुद्धा मुलं करिअरसाठी बाहेर उडून जातात. आणि काय सांगू तुम्हाला, जसं आपण माणसं वाट बघतो ना तशी पक्षीसुद्धा वाट बघतात. म्हणजे देवाने बघा सगळ्यांना कसं दिलेलं आहे ना. म्हणतात ना चोच दिली म्हणजे दाण्याची सोयसुद्धा त्यांनी केलेली आहे. तसं ह्या चिमण्यांच्या बाबत मला तुम्हाला सांगावं वाटलं. मी नावच दिलं त्या गोष्टीला की घरटे. आजही बघा ते ना, आत्ता नाही पण त्यांचा ना दुपारचा टाईम असतो बघा ओरडायचा, सकाळी ओरडत नाही बघा ते. तर माझी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.